मुलाच्या आणि वडिलांच्या वयाचा रेशो. भरपूर विद्यार्थी इक्वेशन लिहिण्यातच वेळ वाया घालवतात, पण हे उत्तर फक्त 10 सेकंदात येतं. बघू चला मग कसं येतं. तर बघा, मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट. मग आजचा रेशो काय आला तुमचा? आजचा रेशो आला तुमचा 1/3. बरोबर. आता 12 वर्षानंतरचा रेशो, 12 वर्षानंतर रेशो काय आला तुमचा? 1/2 किंवा 1/2 पण म्हणू शकतो आपण त्याला. याला पण आपण 1/3 म्हणू शकतो. मग 3 - 2. आता 3 - 2 म्हणजे काय? हा तर त्या दोघांच्या वयाचा फरक आहे. हा किती झाला तुमचा? 1 भाग. म्हणजे किती झाले तुमचे? 12 वर्ष झाले. बरोबर. मग आता हा 1 भाग कोणाचा रे? तो मुलाचा भाग. मुलाचा भाग बरोबर 12 वर्ष. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याचा जो शॉर्टकट ट्रिक कसा वापरला मी फक्त शेवटी सांगणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब पटकन करा. मग बघा, मुलाचा भाग किती झाला? 12 वर्ष. म्हणजे मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय किती झालं तुमचं? 12 वर्ष. पर्याय क्रमांक 3. आणि आता ती शॉर्टकट ट्रिक कोणती ती बघा. असे वय, आता ही शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. मुलाचे वय बरोबर फरकाचा भाग भागिले रेशो भाग गुणिले मुलाचा भाग. आता बघा, फरकाचा भाग किती होता? 12 होता. बरोबर. भागिले रेशो भाग किती होता? 1 होता. मुलाचा भाग पण काय होता आपला? 1 होता. मग 12 भागिले 1 12 आलं. म्हणजे मुलाचं वय किती आलं तुमचं? 12 आलं. अशी शॉर्टकट ट्रिक्स रोज या चॅनलवर आपण देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कोणती परीक्षा देताय मला नक्की कमेंट करा.